आपण पाहत आहात BV महाराष्ट्र न्यूज, खबरबात महाराष्ट्राची। कार विहिरीत कोसळून 9 जणांचा जागीच मृत्यू। दिंडोरी येथील दुर्दैवी घटना। दिंडोरी शहरातील शिवाजीनगर परिसरात शुक्रवार दिनांक 3 रात्री सुमारे 10 वाजेच्या सुमारास अत्यंत भीषण अपघात घडला। शिवाजीनगर येथील राजेंद्र राजे यांच्या विहिरीत मारुती एक्सेल कार कोसळून इंदोरे येथील दरगोडे कुटुंबातील 9 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला। या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून नातेवाईकांचा आक्रोश हृदय पिळवटणारा होता। मिळालेल्या माहितीनुसार शिवाजीनगर येथील राजे बँक्वेट हॉलमध्ये वडजे क्लासेस यांच्या वतीने स्नेहसंमेलन आयोजित करण्यात आले होते। इंदोरे येथील सुनील दत्तात्रय दरगोडे हे आपल्या कुटुंबातील मुलांना कार्यक्रमास घेऊन आले होते। कार्यक्रम आटोपल्यानंतर इंदोरे तालुका दिंडोरी येथील दरगोडे कुटुंबीय कारने घरी परतत असताना चालकाचा ताबा सुटल्याने कार रस्त्या शेजारील पाण्याने भरलेल्या विहिरीत कोसळली। अपघाताची माहिती मिळताच तहसीलदार मुकेश कांबळे, पोलीस निरीक्षक भगवान मथुरे, मुख्याधिकारी संदीप चौधरी यांच्यासह सर्व नगरसेवक, सामाजिक कार्यकर्ते, नगरपंचायतीचे अग्निशमन दल, पोलीस तसेच आपत्ती व्यवस्थापन पथक घटनास्थळी दाखल झाले आणि तातडीने बचाव कार्य सुरू करण्यात आले। विहीर पाण्याने पूर्ण भरलेली असल्याने मदत कार्यात मोठे अडथळे निर्माण झाले। 2 क्रेनच्या सहाय्याने मध्यरात्री गाडी बाहेर काढण्यात आली। या दुर्घटनेत गाडीतून 8 मृतदेह बाहेर काढण्यात आले, तर एक मुलगी गाडीतून बाहेर पडून विहिरीत बुडाल्याने तिचा मृतदेह शोधण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात आली। या अपघातात मृत्यू झालेल्यांची माहिती पुढील प्रमाणे: सुनील दत्तात्रय दरगोडे वय 32 यांच्यासह त्यांच्या पत्नी रेश्मा सुनील दरगोडे वय 27, मुलगी राखीव उर्फ गुणवंती वय 10 आणि 2 पुतण्या माधुरी अनिल दरगोडे वय 13 व श्रावणी अनिल दरगोडे वय 11 यांचा समावेश आहे। तसेच आशा अनिल दरगोडे वय 32 यांच्यासह त्यांचा मुलगा श्रेयश अनिल दरगोडे वय 11, मुलगी सृष्टी अनिल दरगोडे वय 14 आणि पुतणी समृद्धी राजेश दरगोडे वय 7 यांचाही या अपघातात मृत्यू झालाय। घटनास्थळी NDRFची टीमही दाखल झाली होती। संपूर्ण बचाव कार्य रात्री उशिरापर्यंत सुरू होते। स्नेहसंमेलनासाठी परिधान केलेले वेशभूषेतील लहान मुलांचे मृतदेह पाहून उपस्थितांच्या डोळ्यात अश्रू अनावर झाले। या हृदयद्रावक घटनेमुळे दिंडोरी तालुक्यावर शोककळा पसरली असून नागरिकांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे। दिंडोरी पोलिसांनी अपघाताची नोंद केली असून अधिक तपास सुरू आहे। BV न्यूज महाराष्ट्रासाठी सुखदेव खुर्दड सह चंद्रकांत जोशी।